गणपतीवाले दिवाने खुशिया माटे की पाटील जाते. राजदीप सरदेसाई मराठवाड्यात सुद्धा गेले होते आणि बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात सुद्धा गेलेले आहेत. विदर्भानंतर आपण मराठवाड्याची चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. मराठवाड्यात तुम्ही कुठे कुठे गेला होता, कुठल्या कुठल्या ठिकाणी, म्हणजे औरंगाबादला तर काय या चॉपरमुळे आठवण पण होत नाही. पण मी सांगतो, आम्ही सुरू केलं कुठून जालनाहून औरंगाबाद, लातूर, बीड, लातूर, हे 4 ठिकाणी गेलो. अजून एक 5वं असेल, नाही हे 4 आहेत. हे चार जिल्हे आहेत. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांची पण तिकडे चर्चा करत होता. हो. तर संभाजीनगरला, औरंगाबाद संभाजीनगरला मला सांगा की तिकडे 2-3 फॅक्टर आहेत. म्हणजे आता मोदी आज तिकडे होते, आज त्यांच्या भाषणामध्ये काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलते, अशा पद्धतीच्या गोष्टी आलेल्या होत्या त्याच्यामध्ये. तर ते किंवा एक है तो सेफ आहे किंवा पटेंगे तो कटेंगे, कारण मुस्लिम समुदाय हा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा इम्पॅक्ट कसा वाटला तुम्हाला की तो, कारण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा एकमेव असा मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी मुस्लिम समुदायाची मतं ही शिवसेना युबीटीला ट्रान्सफर झाली नव्हती, ती एमआयएमला गेलेली होती. इम्तियाज जलील तिकडे 2 नंबरला आलेले होते. तर त्या दृष्टीने जर बघितलं तर विधानसभेत त्याचा काही फरक पडलेला तुम्हाला जाणवतो का, की त्या गोष्टी चेंज झाल्यात, की त्याच्यामुळे औरंगाबादला महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून नाही आला, तर त्याच्यात काही चेंज झालेला वाटतोय का त्या मुस्लिम समुदायाशी चर्चा करताना बोलताना, त्या पद्धतीचं काही तुम्हाला हे नाही. साहिल, लोकसभेत पण घ्या, औरंगाबाद जसं तू म्हणाला, संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी पाठी राहिली, नंबर 3 पोझिशनवर होते. म्हणजे कुठे ना कुठे औरंगाबाद, संभाजीनगरमध्ये महायुतीने हा जो हिंदू मुस्लिम डिवाइड आहे ह्याचा त्यांना नक्की कुठे ना कुठे फायदा झाला, आणि तो आहे जमिनीवर आहे. जेव्हा तुम्ही एमआयएमचे कॅन्डिडेट्स ठेवणार, एमआयएम चा जो प्रचार आहे आणि महायुतीचा जो प्रचार आहे, ते एकामेकाशी म्हणजे एक कॉन्फ्रंटेशन करून ते हिंदू मुस्लिम करतात, आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे महायुतीला होणार. हे जे भाषणं होतात, आहे प्रधानमंत्रीचं घ्या, फडणवीसांचं घ्या, इतर नेत्यांचं जे संभाजीनगरमध्ये करतात आहे, त्याचा म्हणजे एक स्ट्रॅटेजी आहे की इथे आम्ही डिवाइड करू शकू आणि इथे आम्हाला त्याचा फायदा मिळेल. तसा मला ग्रामीण मराठवाड्यात दिसला नाही. आणि मला वाटतं हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर पूर्ण महाराष्ट्राचा आहे. हिंदू मुस्लिम डिवाइड तुम्हाला दिसला? ग्रामीण आणि महाराष्ट्रात अर्बनायझेशन खूप झालं आहे, पण अर्बन महाराष्ट्र आणि रुरल महाराष्ट्रामध्ये ह्या इलेक्शनमध्ये फरक जाणवणार. आणि महत्वाचा प्रश्न तिथे आहे की जातीयवादचा जो प्रश्न आहे तो मराठवाड्यात आहे. जरांगे पाटील हा एक फॅक्टर आहे, तुम्ही त्याला नाकारू शकत नाही, तुम्ही कुठेही जा. पण यावेळेस त्यांनी आधी सांगितलं होतं की आम्ही उमेदवार देऊ, मग नंतर ते म्हणाले की देणार नाही, मग ते म्हणाले आम्ही पाठिंबा डिक्लेअर करू, नंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला ज्यांना द्यायचंय त्यांना द्या. आता तो फॅक्टर काम करण्यासाठी म्हणून काहीतरी त्यांनी ऑफर करायला हवी होती, जी ऑफरच त्यांनी केलेली नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आधीच्या भूमिकेवरती, की जे फडणवीसांच्या विरुद्ध बोलायचे, भाजपच्या विरुद्ध बोलायचे, त्या भूमिकेवरती ते कुठेतरी अवलंबून आहेत असं जाणवतंय. त्याच्यामध्ये का तो फॅक्टर नलिफाय करण्यामध्ये भाजप शिंदे यांना थोडंसं यश मिळालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये सुद्धा भाजप आणि शिंदे यांच्याबद्दल वेगळ्या पद्धतीने विचार केला जातो, असंही म्हटलं जातं. नाही, बरोबर, थोडा यश भाजपला नक्की मिळालंय. मला वाटतं भाजपचे जिथे ताकदवर मराठा कॅन्डिडेट आहे किंवा शिंदे सेनाचे विशेष तरी, त्यांना यश मिळू शकतं. आणि त्या कारणामुळे, आणि तोच प्रश्न आहे ना, लोकसभा कॉन्स्टिट्युन्सी मोठी असते, तिथे हा फॅक्टर कदाचित जास्त चालू शकला असता. लोकसभेत, विधानसभेत छोटी कॉन्स्टिट्युन्सी आहे तुमच्याकडे. तुम्ही एक समजा महाविकास आघाडीचा मराठा कॅन्डिडेट आहे, तुम्ही जर दुसऱ्या समाजाचा कॅन्डिडेट दिला तिथे, तो आपल्या समाजांचे वोट आणू शकतो. आणि मराठा वोट, कारण की रेबल असेल, 3-4 मराठा कॅन्डिडेट असतात, तो वोट जे आम्ही हरियाणात बघितलं, हरियाणात लहान कॉन्स्टिट्युन्सीमध्ये जर 7-8 उमेदवार असतील, मराठा वोट जर स्प्लिट झाला तर तो ओबीसी कॅन्डिडेट जो आहे तो पुढे येऊ शकतो. ते मराठवाड्यात काही ठिकाणी होऊ शकतं, काही मराठा कॅन्डिडेट आपल्या दमवर जिंकू शकतात. पण ओव्हरऑल जे मला स्थिती दिसली मराठवाड्यात, हा एकमेव भाग आहे जिथे मला एका प्रकारे वेव्ह म्हणणार नाही मी, वेव्ह हा शब्द कदाचित असं वाटेल की स्वीप आहे, पण नक्की महाविकास आघाडीला मराठवाड्यात ॲडव्हान्टेज आहे. विदर्भात मला वाटतं 50-50ची फाईट आहे, सीट बाय सीट फाईट आहे, पण मराठवाड्यात नक्की कुठे ना कुठे महाविकास आघाडीला एकमेव जर भाग असेल, जसं मी कोकणात गेलो, आपण कोकणात च्या बद्दल नंतर बोलू, पण तिथे मला वाटतं शिंदे सेनेला नक्की ॲडव्हान्टेज आहे.
पण तसाच ऍडव्हान्टेज मला महाविकास आघाडी दिसला. आणि जरांगे पाटील त्याच्यात एक फॅक्टर आहे, तो एकमेव फॅक्टर नाही पण एक फॅक्टर नक्की तो ऍडव्हान्टेज आहे. काय आहे की महाविकास आघाडीला ऍडव्हान्टेज आहे? इज इट रिवायवल ऑफ द काँग्रेस? कारण लातूर बितूरमध्ये त्यांचे जे जुने सरदार होते काँग्रेसचे एक ते सगळे आता त्या पद्धतीने काम करतात. म्हणजे देशमुख बंधू पहिल्यांदी लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं की पूर्ण देशमुख परिवार लोकसभेच्या उमेदवारासाठी रस्त्यावर उतरलेला म्हणजे मैदानात उतरलेला बघायला मिळत होता. त्याच पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी दिसतंय किंवा त्याच्यामुळे ते झालेलं आहे का मराठा फॅक्टरमुळे त्याचा बेनिफिट काँग्रेसला मिळताना तुम्हाला बघायला नाही पण साहिल हा काही नवीन फॅक्टर नाहीये. प्रत्येक इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण बघितलंय की प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक परिवार असतो किंवा व्यक्ती असतो त्याचा कंट्रोल असतो. नाही ते बरोबर आहे. मी म्हणण्याचा उद्देश असा की काँग्रेसवरती आरोप काय व्हायचा, ते फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरतं बघतात, ते बाजूची जबाबदारी घेत नाही. अमित देशमुख आता नांदेडला गेलेत, इतर ठिकाणी पण जातात, ते कॅम्पेन करतात. हे काय नाही ते मला वाटतं बघा काँग्रेस एक विचित्र पक्ष आहे. म्हणजे काँग्रेसचं काही संघटन एवढं मजबूत नाहीये देशाभरात, पण महाराष्ट्रात जे लोकल लीडर्स आहेत, जसं अमित देशमुखचं उदाहरण घेतलं, कमीतच्या कमी त्यांनी आपल्या लातूरमध्ये आणि कदाचित त्यांना वाटतंय लातूरहून मी अन्य मराठवाड्यात जाऊन आपला बेस करू शकतो. नांदेड म्हणजे त्यांचा अशोक चव्हाणांच्या बघा मराठवाड्यात काँग्रेसमध्ये थोडी मला स्फूर्ती दिसते, एक एनर्जी दिसते. आता ती कुठून येते त्याचं काय मुख्य कारण आहे मला वाटतं लोकसभेनंतर जे यश मिळालं, जेव्हा तुम्हाला यश मिळतं तुम्हाला एक मोमेंटम आहे आणि तो मोमेंटम मला वाटतं अजूनही मराठवाड्यात आहे, जो मला विदर्भात दिसला नाही. विदर्भात मला वाटतं काँग्रेसच्या यंत्रणेमध्ये मराठवाड्यात मोमेंटम दिसतोय पण विदर्भात तो मोमेंटम दिसत नाही. आणि तो मला विचित्र वाटतं कारण की नाना पाटोळे, मुनगंटीवार तिथे नेते आहेत, पण कुठे ना कुठे जमिनीवर काँग्रेसनी कदाचित शिवसेना युबीटीला जास्त सीट्स दिले किंवा काँग्रेसचे काही जे वर्कर्स आहेत त्यांना वाटतंय की विधानसभेत आम्हाला जर चान्स मिळाला असता तर आम्ही निवडणूक लढलो असतो, तर ते रिबेल झालेत. तर विदर्भामध्ये ती मॅनेजमेंट जी असावी बघा मला हे जे इलेक्शन आहेत, कोणी मला त्या दिवशी प्रोग्रामवर म्हणतो तर पंचायत इलेक्शन आहे महाराष्ट्राचं, कारण की 2.5 वर्ष 3 वर्ष म्युन्सिपल इलेक्शन पण झाले नाहीये. तर कित्येक असे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना वाटतं अरे म्युन्सिपल पण नाही झालं, कमीच्या कमी आम्ही विधानसभा लढवू, पण त्यांचं माइंडसेट अजून पंचायत किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं आहे. ह्याला पाडायचं त्याला पाडायचं. काही कॅन्डिडेट्स उभे राहिले फक्त कोणाला पाडायचंय, कोण जिंकणार ते नंतर, मला ह्याला पाडायचंय. अशा महाराष्ट्रात सीट बाय सीट जर तुम्ही बघितलं म्हणजे पोलस्टर करणार काय? तुम्ही म्हणताय की तुम्ही अनालिसिस करा, कित्येक अनालिसिस करून पण कसं कळेल कुठल्या बंडखोरला 5,000 मिळतील की 7,000 मिळतील? हे लोकांना सांगायचं आहे की आम्ही जे अनालिसिस करतोय ते ग्राउंडवर जाऊन परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही अनालिसिस करतोय. आम्ही काही कारण अनेकदा आम्हाला कमेंट्समध्ये टाकत असतात की अरे बाहेर पडा वगैरे. नाही आम्ही बाहेर पडलोय, पण बाहेर ती गोष्ट सांगणं आवश्यक आहे. नाही आणि बाहेर पडून मला एक कळलंय आणि हे मराठवाडा आणि विदर्भाचं कॉमन फॅक्टर आहे. मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर तुम्हाला दिसतं की एक एनर्जी आहे आणि कुठे ना कुठे तिथे ऑपॉर्च्युनिटीज आहे, लोकांना संधी मिळते, युवा एक ताकद दिसते. विदर्भ आणि मराठवाड्यात काही जागा आहेत तिथे आणि बिमारूचे आपण बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशला एका काळी बिमारू म्हणायचो, पण आपले महाराष्ट्राचे काही डिस्ट्रिक्ट्स आहेत ते बिमारू झालेत. यवतमाळला मला आश्चर्य झालं, एकच फॅक्टरी आहे डेनिम फॅक्टरी आपल्या रेमंडची, MIDC ठप्प आहे आणि इतर जागा पण तुम्ही जा कुठे. ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे की आपण थोडं मराठवाड्यापासून भरकटतोय, पण एक लाईन मला ती सांगणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या आधीच्या नेत्यांनी विचार करून अनेक गोष्टी आणल्या, त्याच्यामध्ये ऑथॉरिटीज आणि कॉर्पोरेशन म्हणजे MIDC इज वन ऑफ द कॉर्पोरेशन, बरोबर, की ज्याच्यातनं इंडस्ट्रियल ग्रोथ होईल त्या पद्धतीने. म्हणजे मराठवाड्यामध्ये वाळूंसारख्या भागामध्ये त्यांनी इंडस्ट्रियल फॅक्टरीज तिकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि या सगळ्या गोष्टींच्या आणायला सुरुवात केली. अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. MIDC आज लँड होल्डिंग ऑथॉरिटी झाली आहे, सिडको लँड होल्डिंग ऑथॉरिटी झाली आहे, MMRDA लँड ओनर्स झालेले, ते जमिनी विकून पैसे कमवत आहेत, जे जमीनदार एकेकाळी करायचे. त्याच पद्धतीने MSRDC अगेन लँड होल्डिंग ऑथॉरिटी. MSRDCचं काम होतं मोठे मोठे रस्ते बांधणं. मराठवाड्यामध्ये रस्त्यांची अवस्था काय आहे तुम्ही जर गेलात तिकडे त्याच्याबद्दल लोक बोलताना आढळले तुम्हाला खूप. आणि बघा आता ऑपॉर्च्युनिटीज कुठे येणार, IT पार्क्स. आता अमरावती सारख्या जागात जिथे एक शिक्षित युवा जो आहे तो शिक्षित आहे पण त्याला ऑपॉर्च्युनिटीज. सोलापूर
मला आश्चर्य सोलापूरमध्ये झालं. सोलापूर सारख्या जागे जिथे युनिफॉर्म्स एका काळी अलाइड फोर्सेसला वर्ल्ड वॉर II मध्ये मॅन्युफॅक्चर व्हायचे, काही पोटेन्शियल राहिलं नाही. 2-3 मोठे मिल्स होते, लक्ष्मी, विष्णू, 1-2, ते सगळे ठप्प पडले, बंद झाले. आज हायेस्ट मायग्रेशन, कोणी मला एक आकडा दिलाय, वन ऑफ द हायेस्ट मायग्रेशन आपण म्हणू शकू. लोक सोलापूर सोडून कुठेही जातात आहे. हैदराबाद, बँगलोर, पुणे, मुंबई. आता 200 किलोमीटर दूर सोलापूरहून कोल्हापूर आहे. कोल्हापूरमध्ये स्थिती अगदी वेगळी आहे. पण त्याला पश्चिम हा, महाराष्ट्र पण आता बीड बघ, बीडमध्ये जितके लोक आहेत ऍग्रिकल्चर लेबरर्स सगळे जातात सांगलीमध्ये, शुगर कॉपरेटिव्हमध्ये काम करणं, केन कटिंग करणं. आता एवढा वर्ष ते मतदानाला येतील परत. ते सगळे मला सांगितलं की आम्ही मतदानला येऊ, आणि त्याच्यात मराठा खूप होते, दलित खूप होते, आणि ते दलित आणि मराठा जे होते ते सरकार विरोधी दिसले मला. म्हणून मी म्हणतोय मराठवाड्यात मला कुठे ना कुठे वाटलं की सरकारच्या विरोधात सोयाबीन फार्मर्स, ऍग्रिकल्चर लेबर असो, दलित समुदाय असो, मुस्लिम असो, एक अँटी गव्हर्नमेंट फिलिंग होती. विदर्भात मला त्या लेवलवर दिसली नाही. विदर्भात मला वाटतं सीट बाय सीट कॉन्टेस्ट होणार आहे. लास्टली मला मराठवाड्याबद्दल हे विचारायचं आहे की शिवसेना मुंबईच्या बाहेर जी पसरली ती मराठवाड्यात पसरली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. म्हणजे त्यांचा जो पिच होता, हिंदुत्वाचा पिच, तो वर्कआउट व्हायला सुरुवात झाली मराठवाड्यामध्ये फॉर ऑब्व्हियस रिझन. तिकडे निजामाचं जे शासन होतं त्याच्यातनं एक ती रिफ्ट त्याच्यामध्ये होती. विदर्भातल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये 10 ते 15% मुस्लिम पॉप्युलेशन आहे. त्याच्यात एक संघर्ष नेहमी अनेक ठिकाणी, काही काही ठिकाणी 20-25% पॉप्युलेशन आहे. तर त्या दृष्टीने जर बघितलं तर शिवसेना युबीटीचा परफॉर्मन्स विधानसभेमध्ये कसा असेल, मी लोकसभेची तुलना करतच नाहीये, विधानसभेमध्ये त्या पद्धतीचा परफॉर्मन्स तुम्हाला जाणवला की त्यांच्याबद्दल बोललं जात आहे, काँग्रेस बरोबर त्यांचं जाणं, कारण त्यांची वाढच काँग्रेसच्या विरोधात तिकडे झालेली आहे मराठवाड्यामध्ये. फर्स्ट ऑपॉर्च्युनिटीज त्या मराठवाड्यामध्ये ज्या तरुणांना की ज्यांना पॉलिटिकल ऑपॉर्च्युनिटी काँग्रेसमध्ये मिळणं शून्य परिस्थिती होती, ती त्यांना शिवसेनेने मिळवून दिली. तर त्या शिवसेना युबीटीचा तिकडे काही चान्स राहील असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, मला वाटतं कुठे ना कुठे एकनाथ शिंदे हा फॅक्टर झाला या इलेक्शनमध्ये, आणि औरंगाबाद सारख्या जागेत पण हा हिंदुत्वाची जी म्हणजे हिंदुत्वाचा जो विचार आहे तो शिवसेना युबीटी एकदा काँग्रेस बरोबर गेली. जो शिवसेनेचा ओरिजिनल वोटर आहे तो म्हणतोय की युबीटी काँग्रेस बरोबर का गेली, आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत. ते एकनाथ शिंदे बरोबर जोडलेले गेले आहेत. एकनाथ शिंदेकडे रिसोर्सेस खूप आहेत, भाजपकडे पण आहेत. भाजपकडे तसे नेते पण आहेत जे तसं भाषण करू शकतात, मोदी असो, फडणवीस असो. तर कुठे ना कुठे मराठवाड्यात सेना युबीटीला एक अस्तित्वाचा क्रायसिस आहे की मराठी माणूस मुळे तुम्ही मराठवाड्यात पुढे गेला नाही, तुम्ही हिंदुत्वावर गेला पुढे. आज तुम्ही हिंदुत्व सोडून काँग्रेस बरोबर गेलाय, तुम्ही सेक्युलरिझम बद्दल बोलता, त्याचा कुठे ना कुठे नुकसान झालं आहे मला वाटतं सेना युबीटीला. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंच्या सभांना सगळ्यात जास्त रिस्पॉन्स हा मराठवाड्यामध्ये मिळतोय. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जर हे झालं तर मला वाटतं जर युबीटीला मराठवाड्यात चांगलं, औरंगाबाद सारखी सीट ते हरले, पण परभणी सारखी जी स्ट्रॉंग हिंदुत्ववादी सीट ते जिंकलेत, हिंगोली सारखी सीट लोकसभेला ते जिंकलेत. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण ते हिंदुत्व नाही, पण त्याचं एक कारण आहे की मराठवाड्यात जरांगे पाटील फॅक्टर पूर्णपणे लोकसभेत पीकवर होता. तुम्हाला असं वाटतं अजूनही जरांगे फॅक्टर आहे? बॉस, मी युवा जे एक एनर्जी दिसली आहे ना ते जरांगे पाटीलच्या फॉलोअर्स. आता ते कॅमेरा समोर येतात तर कदाचित आम्हाला वाटतं की ते जास्त बोलतात, पण मला जरांगे पाटील एक फिनॉमिनन जर असेल ना, प्रत्येक इलेक्शनमध्ये कुठला एक व्यक्ती असतो जो एक फिनॉमिनन असतो. ह्या इलेक्शनमध्ये मला 2 असे व्यक्ती दिसलेत. एक एकनाथ शिंदे, 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही म्हणतो पपेट चीफ मिनिस्टर कोण आहे एकनाथ शिंदे, कोणाला माहित नाही. कुठे ना कुठे त्यांनी प्रचारच्या माध्यमातून किंवा वेलफेअर स्कीम्सहून किंवा लाडकी बहीण देऊन एक आपली एक इमेज बनवली आहे. कोण एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलत नाही, सपोर्टमध्ये जरी बोलत नसतील, म्हणजे ते 50 खोके एकदम ओके जे आपण बघितले, तो नॅरेटिव्ह थोडा कमी झालाय. जसं संविधान कमी झालंय तोही नॅरेटिव्ह मला महाराष्ट्रात कमी दिसतोय. तर एक एकनाथ शिंदे आणि दुसरे जरांगे पाटील. तू म्हणाला जरांगे पाटील एकदा ह्या म्हणतात की मी इलेक्शन लढवणार, दुसऱ्या दिवशी म्हणतात नाही मी इलेक्शन लढवणार नाही. तरीही त्यांच्या जे
हार्डकोर ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यांचा पूर्ण विश्वास आहे जरांगे पाटीलमध्ये आणि तो विश्वास अजून गेला नाहीये. आणि तो कुठे ना कुठे, ते ओपनली म्हणत नाही की मी भाजपच्या विरोधात आहे, पण कुठे ना कुठे तर आहे ना. फडणवीस का नाही जात रुरल मराठवाड्यात? कुठे ना कुठे त्यांना वाटतंय की ते जर गेले तर हा जरांगे पाटील फॅक्टर परत पुढे येऊ शकतो. तर मराठवाडा इज द वन रिजन आय वुड से ऍडव्हान्टेज MVA 50-50 इन विदर्भा विथ कम्पेअर्ड टू लोकसभा. भाजपनी नक्की गेन केलंय थोडंफार विदर्भात. ठीक आहे, अजून महाराष्ट्राचे रिजन आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि अजून बाकीच्या गोष्टींबद्दल पण आपण चर्चा करू. कोकण राहिलंय, मुंबई राहिलंय, उत्तर महाराष्ट्र राहिलंय आणि पश्चिम महाराष्ट्र राहिलंय. त्याच्यामुळे तुम्ही हे कार्यक्रम आमचे बघा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील त्या मात्र नक्की टाका. आणि मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण 20 आणि 23 तारीख ही अत्यंत महत्वाची असणार आणि त्या दिवशीचं कव्हरेज हे फार इंटरेस्टिंग असेल. त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आमचं चॅनल फ्री आहे, तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर पैसे लागत नाही तुम्हाला. धन्यवाद.